भिवंडी तालुका के दापोड़े गांव में दापोड़े जिला परिषद स्कूल के मुख्य अध्यापक पदवीधर शिक्षक सम्मानित श्री जगदीश नारायण महात्रे के रिटायरमेंट के शुभ अवसर पर दापोड़े ग्राम पंचायत सरपंच श्री विजय जी गोपीनाथ पाटिल के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में दापोड़े ग्राम पंचायत द्वारा सत्कार समारोह का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर दापोड़े ग्राम पंचायत सरपंच श्री विजय जी गोपीनाथ पाटिल, उप सरपंच दत्ता दशरथ पाटिल, ग्राम सेवक गणेश वाड़विंदे, सदस्य मोहन सुखीर पाटिल, विक्की चंद्रकांत पाटिल, सदस्य कविता संतोष पाटिल, संध्या गणेश पाटिल, काल्हेर केंद्र प्रमुख श्रीमती स अश्विनी पालवनकर, प्रेमनाथ नाइक सर, संकेत सर, विनायक पाटिल सर, दापोड़े जिला परिषद स्कूल के माली सर सहित भारी संख्या में मान्यवर व दापोड़े ग्राम पंचायत के सर्व सम्मानित सदस्य तथा कर्मचारी व शिक्षक व शिक्षिका उपस्थित थे। सभी लोगों ने श्री जगदीश नारायण महात्रे को शाल पुष्प देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वही संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन दापोड़े ग्राम पंचायत के वरिष्ठ लिपिक दुर्वन पाटिल ने किया। कुठलाही कार्यक्रम म्हणतात की मानव महात्रे सर 2019 ला या आमच्या जिल्हा परिषद शाळा येथे ते रुजू झाले आणि आज 2024 30/7/2024 ते सेवानिवृत्ती होत आहेत आणि खरोखरच त्याचं कार्याबद्दल आम्ही दापोडे ग्रामपंचायतच्या वतीने त्याचा सेवापूर्ती सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे। मी पुनश्च आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो। सरपंच सन्माननीय यशस्वी सेवा देऊन आज सेवानिवृत्त झालेला आहे आणि त्यांना त्याच्या पुढील प्रथम नागरिक सन्माननीय विजय गोपीनाथ पाटील सरपंच, दापोडे ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सगळ्यांना मी माजी सरपंच यानंतर विद्यमान आमच्या या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर उपस्थित त्यानंतर स्वाती आदेश उभासे दापोडे ग्रामपंचायतचे त्यानंतर लेस्ली मॅडम आमच्या दापोडे सन्मान स्वीकारत आहेत त्याचे सहपत्नी। मी त्यांच्या घरातील एखादं प्रतिका पुरुषोत्तम पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ सुलभा जगदीश म्हात्रे आहेत आणि त्यांच्या पत्नी कोमल गणेश म्हात्रे
पाटील. छान आहेत आणि फेमस स्वभावाचे आहेत. असे सण प्रत्येक म्हणजे गावोगावी मिळावे अशी माझी खूप इच्छा आहे. त्यांना आता ही सेवाकृती झाली, पण मला असं वाटतं का त्यांनी आणखी 2-3 वर्ष तरी गावात शिकवायला पाहिजे होतं, अशी माझी इच्छा होती. पण कसं असतं, काय नियम असतात त्यानुसार वागावं लागतं. की पहाटेचा सूर्योदय जसा मनाला भर घालणारा असतो, तसा सायंकाळचा सूर्यास्त सुद्धा मनाला भरू लावणार. आज माझ्या बाबतीत ते झालं की मी 2019 साली जेव्हा दापोडे शाळेत प्रवेश केला, जसे जसे दिवस गेले या गावातील सरपंच, सदस्य, तसे कर्मचारी यांनी जे सहकार्य केलं, त्या सहकार्याने खरोखर दापोडे गावाची मला गरज पडली. पण हे करत असताना मला ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी दापोडे गावाचं वर्णन करता आलं, तर दापोडे गाव म्हणजे एक गाव एक मंडळ, की आपल्या ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रात असं नसेल की या गावात एकच वीर तानाजी मंडळ आहे संपूर्ण गावात. दुसरी गोष्ट, दापोडे गावाचं नाव घेतलं तर दापोडे गाव म्हणजे विकासाचं गाव, आणि तिसरं की दापोडे गाव म्हणजे सहकार्याचं गाव. या गावात अनेक सरपंच होऊन गेले, प्रत्येकाने आमच्या शाळेला मदत केली. आमचे माळी सर एकदम हुशार, माळी सर सांगायचे की सर एकदम काम घेऊन जायचे, एकही काम करून घ्यायचं. आणि मग आम्ही पहिल्यांदा टेरेसवरची लादी ती करून घेतली. त्याच्यानंतर वॉटर फिल्टर आम्हाला मिळाला, त्याच्याकडनं सोलर बसवलेला आमच्या शाळेमध्ये. आज समोरचा पटांगण खूप चिखल आहे. एक सरपंच आहे, ते ताबडतोब तो निर्णय घेतला, आज इथे आपल्या गाड्या उभ्या राहतात, आज इथे गाड्या उभ्या राहिल्या. सर्वात महत्वाचा एकदम जटिल प्रश्न होता की या शाळेमध्ये दुसरा मजला की त्या ठिकाणी सगळे भीम तडा गेले होते, आणि हे करत असताना आम्ही प्रयत्न केला, परंतु यश आलं नाही. पण जेव्हा विजय पाटील सर सारखे सरपंच या गावाला लाभले, सरपंच यानंतर पहिल्यांदाच ते आपली पूर्व त्यांना बोलवलं आणि ते दाखवलं. ताबडतोब सरांनी स्ट्रक्चर ऑडिट केलं आणि लगेच संपूर्ण काम सुरू केलं. आज आमच्या शाळेला बाहेरून रंगवटी झाली होती, आता आतून सर्व दुरुस्ती करून एक मधला रंगवटी करून झालेला आहे आणि दुसरा मधला दुसरे त्याची रंगवटी सुरू. नेट सेवा संपूर्ण शाळेला नेट सेवा दिलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचं ग्रामस्थ, सरपंच यांचं सतत सहकार्य लाभलं. त्यानंतर ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांमध्ये द्रोण पाटील भाऊ कधी फोन करा की द्रोण भाऊ आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, आम्हाला हे कधीच त्यांच्या याच्यात नकार हा शब्द नाही, सर या आपण करू. त्यानंतर वैभव पाटील आमच्या प्रिंट काढून देणं, आमच्या झेरॉक्स काढून दिलं. कधीच माणूस हा वैतागला नाही. आम्हाला वाटायचं की हा माणूस वैतागत असेल, पण नाही, आनंदाने सर या कोणा तरी पाठवा. संजीव पाटील आमचे मार्गदर्शक ते वकील आहेत, कोणतेही आम्हाला मोठी अडचण असेल त्याला विचारायचं, ते आम्हाला चांगल्या प्रकारे ते मार्गदर्शन करायचे. इलेक्शनची कामं असतील त्याच्यात सुद्धा ते आम्हाला सहकार्य करायचे. निखिल, मयूर, प्रितेश, उमेश पाटील, दिलीप पाटील आमचे वायरमॅन, अरुण पाटील चौधरी आणि एक त्यांचं नाव काय किशोर, या सर्वांचा जेवढे सफाई कामगार आहेत या सर्वांनी एवढं आम्हाला सहकार्य केलं. मग मालिक सांगतात सर तुम्ही जाता जरा त्याला सांगा ना तुम्ही 5 वर्षात खूप काम केलं. मी सांगितलं मालिक सांगा सर दापोडे गाव म्हणजे सहकार्याचं गाव आहे, ते कधीच तुम्हाला सहकार्य करणार नाही सांगणार. आणि म्हणून त्यानंतर माझी शाळेबद्दल नंतर सांगितलं बरोबर का, शाळेत सर्व सहकार्य शिक्षण. आणि मग मी माझे दापोडे गाव सोडताना मला जाणवेल की ते फक्त एक ठिकाण नाही, तर माझ्या आयुष्यातील एक अध्याय आहे. जय हिंद, जय. आणि त्याचा सार्थ अभिमान त्याच्या पूर्ण परिवाराला देखील आहे. खरं सन्माननीय जगदीश म्हात्रे सर आहेत, कर्मचाऱ्यांच्या वतीने सरांचा सन्मान होईल. त्यानंतर खूप अभिनंदन आहे.
धन्यवाद नैना मॅडम. मी नमस्कार आपल्या आजच्या ह्या शिक्षण परिषदेच्या अंतर्गत हा सेवाभावी कार्यक्रम केलेला आहे. या त्रिमूर्तींनी आपली आजची जवळजवळ 37 ते 38 वर्ष ज्ञानदानासाठी अपवित्र कार्यामध्ये घालवली आहे. तर त्यांचे कुठेतरी आपण ऋणी आहे. ते आपण खरं विद्यार्थी म्हणा की आपण खेळू शकत नाही, परंतु त्यांचा आपण मनोगत व्यक्त करून थोडंफार मुक्त होण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. भारताच्या जगदमध्ये मुख्य 4 स्तंभ कार्यरत आहे. तर 4 स्तंभांमध्ये पहिलं जन्मापासून वडील, नंतर समाज आणि नंतर शिक्षण. हा शिक्षणाचा सहभाग भारताच्या जडणघडणीत भरपूर असतो. तर त्या दृष्टीने मी प्रथमतः आपल्या ज्या विजया मॅडम आहेत, विजया मॅडम, तर लेडीज फर्स्ट या नियमानुसार किंवा या तत्वानुसार मी पहिले त्यांच्याबद्दल काहीतरी मुद्दा भेटेल, हरकत नाही. अतिशय अभ्यासपूर्ण असं सुजाता मॅडमचं भाषण होतं. त्यांनी छान असं सांगितलेलं आहे. इतंभूत माहिती त्यांच्याकडे तुमची आहे सर, तुमची सर्व इतंभूत माहिती त्यांच्याकडे आहे. तर अशा प्रकारे खूप असा छान असा हा कार्यक्रम या ग्रामपंचायतला सुद्धा मी धन्यवाद देतो सर्व आमच्या शिक्षक बंधू भगिनींतर्फे की एका शिक्षकाचा सन्मान हा त्या शाळेमध्ये व्हायला पाहिजे, त्या गावामध्ये व्हायला पाहिजे. अनेक सन्मान आपण बघतो, पण हा एक आगळा वेगळा असा सन्मान आहे की इथला प्रत्येक ग्रामस्थ आणि त्यांचे सर्व सोबती सर्व कर्मचाऱ्यांनी येऊन सरांना खूप शुभेच्छा दिल्या. अतिशय प्रेमाचे असे त्यांचे संबंध आहेत. तर असे हे आपले मोरे सर 31 मेला रिटायर झाले होते. विजय मॅडम 31 मेला रिटायर झाल्या. त्यांचा सुद्धा आपल्या केंद्रामार्फत आपण सन्मान केला. तर मोरे सरांच्या बाबतीमध्ये मॅडमनी सांगितलेले अतिशय हुशार असे मोरे सर आहेत. वयाच्या 58 वर्षापर्यंत त्यांनी उत्तमरित्या सेवा दिलेली आहे. त्यानंतर आमचे म्हात्रे सरांचं काय सांगणार. मला माहिती नाहीये लोखंडाला जेव्हा आपण परिसराचा म्हणतो की लोखंडाला स्पर्श झाल्यानंतर परिसर लोखंडाचं सोनं करतो, पण हा माणूस एक सोन्यासारखा आहे. ज्यांच्या सोबत राहतो त्यांना तो सोन्यासारखं रूप आणतो. आणि मला सांगायला अभिमान वाटेल, खरं तरी खाजगी गोष्ट आहे. आपले शिक्षक नेते आहेत नाईक सर, हे नाईक सर म्हात्रे सरांना गुरु मानतात. याच्यावर तुम्ही कल्पना करा, म्हात्रे सर आणि हे जरी त्यांची मैत्री असली तरी ते त्याला राजकीय गुरु मानतात. मी गेल्या 17 वर्षापासून सरांना ओळखतो, त्यापूर्वी सुद्धा माझा त्यांचा कधी बोलणं नव्हतं. मी जेव्हा संघटनेच्या कामानिमित्ताने मी आमच्या दादाबरोबर ठाण्याला, तेव्हा आपला एकच ठाणे जिल्हा होता, ठाण्याला त्या दिवशी त्यांचं 30 तारखेला ते सेवानिवृत्त होत आहे. आणि मोरे सर जिल्हा परिषद शाळा ते देखील आणि विजया मॅडम, प्रथम मी ह्या तिघांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो सर. खूप शुभेच्छा. तुमचं पुढील आयुष्य निरोगी, निरामय, आनंदी आणि खूप असं वेळ. आता मात्र तुम्ही स्वतःसाठी जगा. खूप केलं तुम्ही, खूप सेवा केली आणि खूप माणसं, खूप विद्यार्थी तुमच्या करण्यासाठी गेलेले आहेत. असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. मग ती आपली आई असेल, आपली बहीण असेल, आपली पत्नी असेल, बरोबर आहे. आणि इथे आपल्या ताई बसलेल्या आहेत, बरोबर. मी सरांना शुभेच्छा देण्यापूर्वी तुम्हाला शुभेच्छा देतो, कारण सगळ्यांच्या बोलण्यामध्ये असं आलं की सरांची तब्येत अजूनही थोडी स्ट्रॉंग आहे, सशक्त आहे, बरोबर आहे. कारण जेव्हा घरामध्ये सगळं चांगलं असतं, जेव्हा घरची परिस्थिती अतिशय समाधानकारक असते, तेव्हा जी व्यक्ती कामावर गेलेली असते ती व्यक्ती मनसोक्त, दिलखुलास, मनमुराद, आनंदाने आपली सेवा करतात. आणि त्यांनी त्यांचे जे काम आहे ते अगदी प्रामाणिकपणे केले. नियमितपणे शाळेत जाऊन मुलांना शिकवले, चांगली शिस्त लावली आणि मुलांना पुस्तकी नॉलेज न देता त्यांना जीवन कसं जगावं आणि सांस्कृतिक मूल्य पण शिकवली. हे मी कसं सांगू शकते नाही का. तर त्यांच्याच विद्यार्थी सुरळीला आलं, त्या जेव्हा क्लिनिकला येतात तेव्हा ते पप्पांच्या बद्दल बोलतात हेच मी सांगते. मी म्हणजे स्वतः शाळेत शिकायला नव्हती, पण
करायचा. मी पण जोडीलाच जायची. म्हणजे त्यांनी कधी कंटाळा केला नाही की मी जॉब पण करतो, घरातला पण बघतो. पण जेव्हा पप्पांची वसईला बदली झाली तेव्हा मात्र आईने दोन्ही जिम्मेदारी सांभाळली. तर पप्पांना संध्याकाळचे सकाळचा प्रवास, शाळा आणि प्रवास पूर्ण दिवस जायचा. मग पप्पा सकाळ संध्याकाळी 6:30च्या नंतर पण भिवंडीला जातात. तर आई तेव्हा दुकानही सांभाळायची, घरचं पण बघायची आणि गरजू लोकांवर असलेले त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी रोटरी क्लब ऑफ इंडियाच्या माध्यमातून हे काम सतत करत आहे. काही ओळी बोलेल. सेवानिवृत्तीचा दिवस आला, अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला. तुम्हाला जे जे हवे ते ते मिळावे. कुटुंबाची जिम्मेदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार. आता ती वेळ सांगते, थांबा आणि करा थोडा आराम. सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. शिक्षक वर्ग, तुमचा धन्यवाद. तुम्ही आज पप्पांसाठी आज हा प्रोग्राम आयोजित केला आणि एक भाग्य लागतं उपस्थित राहणं. आज माझं भाग्य आहे. पप्पांच्याबद्दल तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं मी म्हणजे मला तेवढं माहिती आहे आणि माझ्या एवढा अनुभव कोणीच नसेल घेतला. कठोरता, प्रेम या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. आज पप्पांचं शिक्षण जे असतील जे विद्यार्थी आहेत ते माझे खूप मित्र आहेत. ते मला खूप एक्सप्रेस झालं का तुझे पप्पा आम्हाला खूप मारायचे वगैरे हे, पण प्रेम पण तेवढेच द्यायचे. मी पण तेवढंच पप्पांचं माल पण खाल्लेलं आहे आणि खूप प्रेम पण तेवढंच भेटलेलं आहे. आज पहिला असा मुलगा असेल, प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते किंवा प्रत्येक पालकाची शिक्षक एक इच्छा असते की आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, काहीतरी चांगला हे झालं पाहिजे. मग पप्पांनी मला आधीपासून लहानपासून एकच गोष्ट सांगितली, तुला जे वाटेल ते कर पण ते मनापासून कर. एक पप्पांमध्ये जे मी बघितलेलं आहे की नॉन करप्टेड माणूस कसा असला पाहिजे ते मला पप्पांनी शिकवलेलं आहे. आणि करप्शन मध्ये कधी घुसू नको, 1-2 रुपये कधी घेऊ नको कोणाचे, हे शिक्षण मला पप्पांनी दिलेलं आहे. कधी प्रामाणिकपणे वाग, समाजात इज्जत तेवढीच भेटेल. आज मी पप्पांना बघतो, पप्पा गावातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. बाहेरच्या शिक्षणातले असतील, विद्यार्थ्यांचे असतील, सगळे प्रॉब्लेम पप्पा सॉल्व्ह करत असतात. त्यांच्याबरोबर लहानपणापासून मी त्यांचा बघून आज मला सुद्धा समाजसेवा करायची इच्छा त्यांच्यामुळे झालेली. तर असे पप्पांचं सगळं काही व्यवस्थित कार्यकाळ 38 वर्षाचा चांगला झालेला आहे. आणि यापुढे म्हणजे मध्ये वसईला जेव्हा पप्पांची बदली झाली तेव्हा खूप इच्छा होती की पप्पांनी नाही जायला पाहिजे तेवढ्या, पण तेव्हा मी पण थोडा लहान होतो, तेवढी जिम्मेदारी नव्हती. पण आज मी जिम्मेदारी घेईन, अजून जास्त घेईन आणि पप्पांना जेवढा आराम करायला लावता तेवढं करेन. आणि माझ्या आईचं पुढे जेवढं सगळं तेवढं कमीच आहे, कारण की आई रात्री 2-3 वाजता झोपते, पण पप्पा सकाळी 7 वाजता शाळेवर जाणार असेल तर सकाळी 5 वाजता होते. आधी डब्बा बनवेल आणि त्यानंतर बाकीची कामं करेल. तर तिच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. बोलून काय होत नाही, जेवढं मनात असतं तेवढं तिच्या हातात इज्जत केली पाहिजे, कारण की नंतर काही त्याचा उपयोग नाही. आता जेवढं मला प्रेम करता येईल, जेवढी त्यांची सेवा करता येईल तेवढं मी करत राहील, हीच माझी इच्छा आहे. राज्याचे आदरणीय सेवादल नाईक सर, अध्यक्ष माजी अध्यक्ष राणी पतपेढी आणि जनता शिक्षण संस्था, आपला विरोधी कमिटी घ्या. जय गुरु. नमस्कार. निमित्तानं तुम्हाला मला प्राप्त झालं. आजच्या या खऱ्या अर्थानं आजचा जो कार्यक्रम आहे, सकाळी जो कार्यक्रम सुरू झाला, ग्रामपंचायतीने जो कार्यक्रम सुरू केला, जगदीश जगू माझा मित्र जगू, तू भाग्यवान आहेस. मी भाग्यवान अशा अर्थाने बोलतोय, तर ग्रामपंचायतीने तुझा सन्मान जो केला त्यावेळेस माझ्या डोळ्यात अश्रू आले. त्याचं कारण ग्रामपंचायत सहजासहजी असं मला सन्मान करत आणि या ठिकाणी त्याचं केलं. कोणीतरी बोलले मला किशोरच्या याच्यामध्ये आलं, अनंतराव त्यांची एक कविता आहे, किशोर दुःख अडवायला सोंबऱ्यासारखा मित्र वडव्यामध्ये घालव्यासारखा, ही अनंतराव त्यांची कविता आहे. त्या 2 ओळींनी मी सुरुवात केली. टॅगलाईन झाली माझी,
मित्रांच्या अखंड सेवेमध्ये जगदीश हा माझा पाठीराखा, नुसता मी पाठीराखा म्हणणार तर ज्येष्ठ बंधूसारखा अविरत न थकता न आराम करता तो सतत माझ्या पाठीशी उभा राहून माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी निर्णयापासून निर्णय घेऊन मला समर्थन देत होता. जगदीश रात्रंदिवस माझ्या सोबत आहे, रात्रंदिवस सोबत राहून मला त्या प्रसंगातून बाहेर काढला आणि भिवंडी तालुक्याची जी अवस्था होती त्या काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून जी अवस्था होती ती अशी अतिशय डळमळीत झाली होती. सन 2000 नोव्हेंबर डिसेंबर मध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाची तेव्हा एकच संघटना होती. अध्यक्ष शिवाजीराव पाटील, स्वर्गीय शिवाजीराव पाटील अण्णा हे भिवंडी तालुक्याच्या दौऱ्यावर होते आणि दौऱ्यावर असताना भिवंडी तालुक्याची संघटनेची डळमळीत झाली होती. तिची पुनर्बांधणी करायची होती आणि कुंदा शाळेवर गटसंमेलन होतं आणि त्या गटसंमेलनामध्ये अध्यक्षपदाची निवड होणार होती. जगदीश आणि मी तिथे पोहोचलो. मी या प्रसंगात अडकलेलाच होतो आणि त्या ठिकाणी स्वर्गीय अण्णांनी शिवाजीराव पाटलांनी माझ्या भिवंडी तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड केली आणि ते नाव घोषित केलं त्या गटसंमेलनामध्ये. किशोर भिवंडी तालुक्याची अनेक मातब्बर मंडळी त्या ठिकाणी होती, परंतु त्या सगळ्या मंडळीमध्ये माझं नाव घेतलं. मी क्षणभर थोडासा घाबरलो आणि जगदीशकडे कटाक्ष टाकला. जगदीशने माझ्या पाठीवर टाकला आणि हो एक मंत्र दिला आणि त्या मंत्राने मी भिवंडी तालुक्याचं अध्यक्षपद स्वीकारलं. भिवंडी तालुक्याचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर सांगितलं की भिवंडी तालुक्यामध्ये जिथे जिथे गरज लागेल त्या ठिकाणी मी तुझ्यासोबत आहे. 2 वर्षामध्ये 2001 2002 या 2 वर्षामध्ये भिवंडी तालुका संपूर्ण एका संघटनेच्या झेंड्याखाली आणण्याचं काम आम्ही दोघांनी केलं. पुन्हा एकदा